नमस्कार मंडळी, प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांसाठी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, जी की त्यांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम मस्त आहे आणि ते आहेत मुरमुऱ्याचे लाडू। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी एका लोखंडी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं। तूप विरघळलं की लगेचच त्याच्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घातला। आता हे बघा, अशा पद्धतीने गूळ हलवत हलवत आता आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, गूळ हलवतच राहा, नाहीतर तो खालून जाण्याची शक्यता असते। पाणी टाकण्याची गरज नाही। पाणी न टाकता आपल्याला त्याचा असा कडक पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक चेक कसा करायचा, तर पाण्यामध्ये तर 1 वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पाकाचे थोडेसे थेंब घालायचे आणि ते गार झाल्यावर असे तुटत असतील तर आपला पाक बनून तयार आहे। आता लगेचच मुरमुरे टाकून घ्या, गॅस बंद करून घ्या, चांगले हलवून घ्या आणि झटपट ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे, एकदम फास्ट। आणि कढई गॅसवरतीच आहे, गॅस बंद आहे आणि गरम कढईत मुरमुरे ठेवायचे आणि लगेचच लाडू बांधून घ्यायचे। लाडू बांधताना जास्त जोर द्यायचा नाही, वरच्यावर फक्त एकत्रित गोळा तयार करून घ्यायचा। आपले मस्त क्रंची मुरमुरे बनून तयार आहे। आता लहान मुलांना तर हे खूपच आवडतील आणि गूळ खाण्यासाठी पण त्यांना खूपच चांगलं आहे आणि मुरमुरे तर हेल्दी असतातच। बघा पोरगं खाऊन आता काय म्हणतंय ते आणि कसे कुरुम कुरुम आहेत ते। एकदम छान।